हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान पार पडणार। आज पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला। प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सून येऊन 40 वर्ष झाली तरी परकी मानतात। वरिष्ठांनी परकी म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। माझ्या प्रचाराला कोणी फिरलं नाही, आता सगळा परिवार पायाला भिंगरी लावून प्रचारामध्ये फिरतोय। काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्याचं पाहून मी कपाळाला हात लावला। अजित पवारांचा सुळेंना टोला। राजकारण करताना 2 पाऊल मागे पुढे करावं लागतं। राहुल कुल, विजय शिवतारे यांच्याशी मी जुळवून घेतलं। अजित पवारांचं वक्तव्य। संजय राऊतांकडून विशाल पाटलांच्या हकालपट्टीची मागणी। बंडखोरी करून महाविकास आघाडी विरोधात कुणी काम करत असेल तर बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर राज ठाकरेंनी खेडेकरांना बैठकीसाठी उद्या बोलावलं। विरोधकांना माझ्या विरोधात उमेदवार मिळत नव्हता, आताचा उमेदवार राष्ट्रवादीमधून आलेला। माझ्यासमोर अफवांचं आव्हान, भाजपच्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त। तर नाशिकच्या जागेचा निर्णय 20 मेच्या आधी घ्या, भुजबळांचं उपरोधिक वक्तव्य। माढा लोकसभेची निवडणूक कठीण केली गेली, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। भाजपच्या रणजित निंबाळकरांपुढे पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंचं आव्हान। 6 महिन्यानंतर काय होईल ते माहिती नाही, मात्र महायुती टिकून राहावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। प्रदेशाध्यक्ष असताना 33 महिने खूप सहन केलं, फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा। पाहिजे तो निधी देतो, पण आमच्यासाठी कचा बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल, अजित पवारांची धमकी। अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार, संजय राऊतांची टीका पवारांवर। तर दादांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्यघटनेमध्ये किरकोळ बदल करावे लागतात, नेहरूंच्या काळापासून आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती, अजित पवारांचं वक्तव्य। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार उद्या अर्ज भरणार। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची जाहीर सभा, शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणराजे होळकर उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या दुपारी पक्षप्रवेश होईल। ठाणे लोकसभेमधून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। सलमान खानच्या घरावर 12 गोळ्या फायर करण्याचे अनमोल बिश्नोईचे आदेश होते। गोळीबार करून सलमान खानला भीती दाखवण्याचा हेतू, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।